म्हणजे बाळासाहेब ठाकरे साकारणं हे मुळातच ही खूप मोठी दडपण येण्याचीच गोष्ट आहे. त्याच्यात खूप कमी कलांना संधी मिळते की ही भूमिका साकारणं. हेही मला मान्य आहे की खूप कमी लोकांना ही संधी मिळालेली आहे आणि माझ्या मते हे माझं खूप मोठं भाग्य आहे की मला ती संधी महाराष्ट्र शाहीरच्या निमित्ताने मिळाली. नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. निमित्त आहे महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा झाला आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला अनेक व्यक्तिरेखा अनेक भूमिका दिसत आहेत. या चित्रपटामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि उल्लेखनीय अशी भूमिका असेल ती म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे यांची आणि हीच भूमिका साकारलेला आहे गोड अभिनेता माझ्यासोबत आहे. दुष्यंत कसा आहेस तू? मस्त. तू कसा आहेस बाई? मस्त. लगोलग आपण गप्पांकडे येऊया. येस. ज्या दिवशी तुला केदार सरांचा कॉल आला कास्टिंगसाठी किंवा जेव्हा तुला कळालं की तू बाळासाहेबांची भूमिका निभावणार आहेस आणि जेव्हा तू सर्वप्रथम त्या गेटअपमध्ये स्वतःला आरशामध्ये पाहिलंस, काय होती फिलिंग तेव्हाची? पहिली रिॲक्शन आश्चर्य आणि अविश्वास होता की आपण बाळासाहेबांसारखे दिसू शकू. हा कुठेतरी मलाच विश्वास नव्हता. पण जगदीश दादा आमचे मेकअप आर्टिस्ट आणि केदारदादाची विजिट याच्यामुळे ते शक्य झालं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत देवाच्या कृपेने अरे किती कमाल दिसतोयस तू किंवा किती परफेक्ट दिसतोयस तू याच्या खाली एकही रिॲक्शन आलेली नाही आहे. की बापाची कृपा. ह्या चित्रपटामध्ये तुझ्यासोबत अनेक लोकांनी काम केलं आहे, ज्यामध्ये केदार शिंदे सरांचा सुद्धा यामध्ये आय थिंक छोटा एक मोठा रोल आहे असं मी ऐकून आहे. त्यासोबत आपल्याकडे सना शिंदे आहे, त्यानंतर अंकुशदादा स्वतः आहे. अंकुशदादासोबत काम करताना तुझा अनुभव कसा होता? कारण का तसं बघायला गेलं तर अंकुशदादासुद्धा आपल्या वयामध्ये सुद्धा मोठा असला तरी तो त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठा, त्याने स्वतःहून बाबांसोबत काम केलं आहे. तर त्याच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता? आम्ही काम एकत्र केलं महाराष्ट्र शाहीर या निमित्ताने, पण ओळख खूप आधीपासूनची आहे. कारण केदार सरांबरोबर मी खूप वर्षांपूर्वी काम केलं होतं टिपरेसाठी. सो तेव्हापासूनची ओळख आहे. सो जिप्सी कॉर्नरला भेटणारा अंकुशदादा आणि महाराष्ट्र शाहीरच्या निमित्ताने शाहीर साहेबांची भूमिका करत असलेला सेटवरचा अंकुशदादा हा सेमच आहे. तो अंकुशदादा म्हणूनच कायम पाठीशी उभा आहे आणि इथून तो तसाच भेटतो. पण अभ्यास जाणवला त्याचा, कारण इतक्या गप्पा अशा कधी झाल्या नव्हत्या किंवा शाहीर या विषयाला धरून कधी गप्पा झाल्या नव्हत्या. सो आज जो अभ्यास आज आपल्याला कळलेला आहे या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने तो सेटवर अनुभवायला मिळाला आणि तो खूप म्हणजे मला असं खूप जाणवलं की आपला अभ्यास खूप कमी आहे. पुढचा प्रश्न मी असा विचारेन की जेव्हा तू साहेबांची भूमिका निवड आहे तुला कळालं होतं जेव्हा तू त्यांच्या गेटअपमध्ये होतास, परंतु जेव्हा ऑन कॅमेरा आपल्याला एक भूमिका निभवायची असते आणि अशा व्यक्तीची भूमिका की ज्याला संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे जगभर ओळखतं, तर ती व्यक्तिरेखा तू जेव्हा साकारायचास तेव्हा त्या व्यक्तिमत्वाचं तुला दडपणसुद्धा होतं आहे की ती व्यक्तिमत्व कशा पद्धतीने तू साकार? ऑफकोर्स दडपण होतं. म्हणजे बाळासाहेब ठाकरे साकारणं हे मुळातच ही खूप मोठी दडपण येण्याचीच गोष्ट आहे. त्याच्यात खूप कमी कलांना संधी मिळते की ही भूमिका साकारणं. हेही मला मान्य आहे की खूप कमी लोकांना ही संधी मिळालेली आहे आणि माझ्या मते हे माझं खूप मोठं भाग्य आहे की मला ती संधी महाराष्ट्र शाहीरच्या निमित्ताने मिळाली. आणि सीन करतानाच ते दडपण होतंही आणि नव्हतंही असं मी म्हणेन. होतं या गोष्टीसाठी की ॲज यू राईटली सेड की बाळासाहेबांची भूमिका आहे त्यामुळे तर असणारच आहे. पण नव्हतं ते अशासाठी की जर दडपण घेऊन जर तुम्ही परफॉर्म केलं तर ते परफॉर्मन्स नसतो. हे लहानपणापासून प्रत्येक दिग्दर्शकांनी शिकवलं आहे. ते केदारदादांनी लहानपणी सांगितलं होतं आणि या फिल्मच्या सेटवरही त्यांनी तेच सांगितलं की आपल्याला कॉपी करता येणार नाहीच आहे, शक्यच नाही आहे. सो तू तुझ्या हिशोबाने कर, कारण हे तरुणपणीचे बाळासाहेब आहे जे त्यातल्या त्यात माझ्या पिढीच्या लोकांनी किंवा आता जी यंग जनरेशन आहे त्यांनी कमी बघितलेलं. बरोबर. जी लहान मुलं आहेत शाळेत आणि त्यांनी कमी बघितली. सो त्यांनी हे दडपण खूप कमी केलं होतं आणि त्यामुळे कलाकार म्हणून जे ठरवलं होतं, जे प्लॅन केलं होतं आणि जे उत्स्फूर्तपणे आलं त्यावेळेला ह्याच्यावरही फोकस केलेलं आहे. सो दडपण नव्हतं. एक थोडा वेगळा प्रश्न विचारतो. जर माझ्या शाहीर हा चित्रपट बॉलिवूडमध्ये प्रदर्शित झाला असता किंवा बॉलिवूडमध्ये साकारला असता तर तुला असं कोण वाटतं बॉलिवूडमधला कोणता कलाकार बाबांच्या भूमिकेमध्ये तंतोतंत दिसला असता? अंकुश चौधरी. कारण माझ्या मते अंकुश चौधरी हाही बॉलिवूडमधलाच आहे. तर सरते शेवटी जाता तर तुला शेवटचा प्रश्न विचारतो की ॲज अ प्रेक्षक म्हणून तुझ्या नजरेमध्ये महाराष्ट्र शाहीर काय आहे आणि महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट तुझ्या नजरेमध्ये कसा आहे ॲज अ प्रेक्षक म्हणून? मला वाटतं ही आपली मराठी संस्कृती आणि मराठी बाणा आपला मराठीतली लोककला, शाहीर हा विषय किंवा शाहीर हे व्यक्तिमत्व हा वारसा आहे आपला. बरोबर. आणि प्रेक्षक म्हणून मी या चित्रपटाकडे तो वारसा याच दृष्टीतनं बघतो.
थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू सो धन्यवाद. मच थँक्यू